आम्ही निघालो, तुम्ही येता का? काका चोरतोय, मी चोरलं चाललं बाबू काय? नमस्कार, मी प्राजक्ता जाधव आणि पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज चालली आहे मी UPला. आता आमची ट्रेन आहे 12:30ची. सो आता आम्ही चाललो UPला आणि UPमध्ये पण एका गावामध्ये चाललो आहे लग्नासाठी. सो पूर्ण जर्नी UPचं कसं लग्न असतं ते सगळं बघायला तुम्हाला आवडेल. तर आता सध्या मी ट्रेन जर्नी ह्या ब्लॉगमध्ये, सो तो ब्लॉग पण बघा. आणि उद्या आम्ही झाशीला उतरणार आहोत, तर टाईम भेटला तर तिथेही काहीतरी फन करू. सो बघत राहा. बाय. आम्ही निघालो, तुम्ही येता का? येतोयच आम्ही, पण आमचे पप्पा येत नाहीत. आमची ट्रेन 3 तास लेट आहे. 12:30ची ट्रेन आमची आता 3:30ला आहे. ही डॉक्टर बनती. वी जस्ट रेस टू द रेल्वे स्टेशन आणि आता आले 2 आणि आम्ही 2 असं बोललो आणि 3:30ची ट्रेन आहे. पीछे जाय असं चालू आहे. फक्त अर्धा तास झालोय आम्ही इथं बसून. एवढी गरमी झाली ना, पूर्ण घाम 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 एवढी. मग UPला किती असेल, जर महाराष्ट्रात एवढी येतं. 4 वाजले तरी आम्ही इथंच बसलोय अजून. सगळी हवा आले आणि एवढं आताशी हवा तर अशी आली ज्यात माती कागद बिगद सर्व धूळ आली आहे ना, बवंडर आलंय. फायनली आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो. डोकं लागतंय, नीट मान पण वर नाही होते. माझी सीट आहे, माझ्यासमोर बाबूची दाखवते बघा. हाय कर रे. तिच्या इथे तेवढं सगळं पसारा ठेवला आहे ना, आणि इकडे ह्या साईडला मम्मी आहे. आता वाजले 6 आणि आत्ताची ट्रेन आमची अजून कल्याणमध्येच आहे. आणि इतकी थंडी लागते ही बघा. आणि इथे पण AC आहे आणि हे पण AC. भाई फुल ऑन थंडी आहे, म्हणजे इतकी थंडी. आणि हे पण इशू म्हणजे झोपूनच राहा माणसाने, बाकी काही करूच नाही शकत. इथं झोपले आणि माझी मम्मी कुठं झोपले दाखवते तुम्हाला. आता मी काकांच्या सीटवर आणि काकांच्या सीटला किती मस्त व्ह्यू आहे. आणि आमची सीटला असं आहे की काय दिसत पण नाही. माझी सीट मला वाटतं वरती होती. नाही खालीच होती. हां, वरती. वी आर ड्रॉइंग ट्रेन जर्नी. त्या सनसेट पाशी एवढे मस्त फोटोज येतात ना. डोक्यापाशी AC आहे ना, मला एवढं डोकं होतं ही कानाला बांधून झोपली होती मी. आणि मला कॉफी पिती आहे, आणि ते पण पावडरवाली ती असते ना तशी कॉफी. सो टेस्ट करून सांगते. जेवतोय कधी तिला प्लेटिनचं दिलं नाही बाय पिशवी. या घे. आता आम्ही जेवतोय छोले भटोरे. छोले भटुरे. 1 मिनिट संपला. बसले कोण. फायनली वी रीच टू झाशी. आम्ही पोचलो झाशीला. या ट्रेनने आम्हाला सोडले. मम्मी स्माइल. बाबू आम्ही इथं आलो आणि आम्हाला इथे AC वेटिंग रूम भेटले. 1 तासाचे 20 रुपये. लगेज वगैरे घेऊन आता मी चाललो आहे वेटिंग रूममध्ये. वेटिंग रूम आणि रेल्वे जस्ट प्लॅटफॉर्मच्या आमच्या जवळच आहेत ना. 2 तास वेट करायचं, तर बाहेर एवढी गरमी, त्यापेक्षा AC वाल्या रूममध्ये जातो. मी आता झाशी स्टेशनच्या बाहेर आले फिरायला आणि समोरच झाशीच्या राणीची मूर्ती पण. आणि रिक्षा कशा सजवलेत ना, सगळ्या डिझाईनवाल्याच रिक्षा आहेत.
लय ऊन आहे इकडे. ही टमटम बघा सगळ्यात भारी ही वाली. ही बघा ही फुल्ली. हा मस्त आहेत ना पण. पाठी पण बसा पुढे पण बसा. वेटिंग रूम मध्ये आम्ही हे जाशीच्या बाहेरच्या स्टेशनवरून आणलेलं खातो. फिल्टर आहे. मेकअप फिल्टर. आम्ही आता ट्रेन नंबर 2 मध्ये बसलेलो आणि आता आमच्या सीट मस्त भेटले सर. तुम्हाला वास येतोय कसला काय माहिती, तो संपतच नाही. आणि किस्मत त्याची बेकार की तिला अशीच टॉयलेटच्या बाजूला असताना तेच वाले सीट्स भेटतात आम्हाला असे. ते डोर ओपन करा आणि हे सीट्स आहेत सगळे आमचे. काय काम चालू आहे. आणि मग मी अशी जास्त झोपले व्हिडिओ करत होता अशी उभी राहते. नंतर आपण अशी अशीच झोपून. माउंटन इथं बघा शंकराचं मंदिर आहे वरती आणि वेगवेगळेच असे डोंगर आहेत. फक्त दगडी दगडी वाटतात ते आणि ते पण व्हाईट कलरचे. आम्ही ट्रेनमध्ये प्रायव्हसीसाठी जसं घरबंद करतो कोणच बघायला नको असं पॅकच करून टाकले आम्ही. म्हणजे पुन्हा दिसणारच नाही. असलं भारी ना. आणि 2 भूत नंबर 1 भूत नंबर 2 सफेद कपड्यात झोपलेत. आम्ही कसे बसलोय व्ह्यू बघायला. असं बघतोय आम्ही बाहेरचा व्ह्यू बघतोय. इथे विटा बनवतात ते सर्व खूप सारे गाव. हे गाव आहे. समोसे गरमागरम समोसे. शेती आणि इकडे एवढी सगळ्या पूर्ण शेती आणि रिकामी जमीनच जास्त. मुंबईमध्ये जास्त बघायला नाही भेटत. आमच्या गावाला गेलं ना म्हणजे महाबळेश्वर साईडला त्या साईडला दिसते पण इकडे खूप कमी. आणि ह्या साईडला ना हापशी आणि विहिरीत जास्त आहेत. बघ कसा करते. घरं बघ कशी त्यांची. खाना ऑर्डर बोलण्याची सांगू. खाना ऑर्डर. खाना ऑर्डर बोलण्याची सांगू. खाना ऑर्डर. ट्रेनमध्ये मेहंदी काढतोय कारण माझ्या मम्मीला मेहंदी काढायला टाईम नाही भेटला म्हणून. बघ असं हात ऍक्शन करत होतं. ही लोक ट्रेनच्या बाहेर गेले प्लॅटफॉर्मवरती. 4 परत माझी बारी 6. माझं ते एक पण बाहेर नाही. सहानेच बाहेर जाऊ शकतो का? 4 चालवायला लागतं असं. एवढे मोठे एकटीच खेळायची तरच थांब. एक नाही बाहेर निघून ना. पडतील शीट मला ही चालवायची होती पाठची. मला पर्यायच नाही.
मला सेफमध्ये कुठं ते नेऊन ठेवलं. मला एक आता आम्ही मल्टीप्लेअर गेम खेळतोय. प्रत्येक जणांनी एक 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 खातं उघडलंय. पुढचं बघू. ही रेडवाली कोण आहे? चकुली. रेडवाली मी. ही नाही, मम्मी ही आहे. मम्मीने जिंकली नाही अजून. जिंकलेली काका नाही जिंकले. काका नाही जिंकले. मी ही आहे येल्लोवाली. मी जिंकले. रेड हसणं बघा. हसणं कंट्रोल नाही. पागल. एक तू आहेस. ए काका. काकाने मी आहे. मग तेच बोलवती ना. काकाच होत. मी चोरलं चाललं. बाबू खेळ. तुम्ही नाही चोरता. मला तर एक पण नाही भेटतात. 2 भेटले ना. हे तुम्ही नाही चोरता. अरे मम्मी मारून घेते. चिडू नकोस. मला ते एक पण नाही भेटलं. हे चोकरी काका जिंकलात. थांबायचं. आम्ही आता लखनौला पोचलो आणि आम्ही स्विगीवरती ऑर्डर केली होती बिर्याणी. तर आम्हाला बिर्याणी मिठाईच्या पेटीत आली. बघा पेटीत ते बॉक्स बोली. हे ह्या अशा डब्यातनी आली. खोल. ही बिर्याणी आली. कट्टुकट पॅक आहे. कट्टुकट फुल पॅक. बाटल्या खाली सरळ सांगतील. फायनली वी रीच टू गोरखपूर आणि रात्रीचे आता 3:30 वाजलेत आणि आम्ही आता पोचलोय. पण इथून आता आम्हाला बस डेपोला जाऊन मग तिथं थांबायचं बस येईपर्यंत. ते पण 30 किलोमीटर आतमध्ये. भाई झोप पण करा सगळं आता. बाटल्या घ्या पाण्याच्या. बाबू उठ.